नमस्कार. तारीख होती 9 जुलै. वेळ होती रात्री 10 वाजताची. 9 जुलै गुरुवारी रात्री 10 वाजता शिवसेनेच्या सगळ्याच प्रमुख नेते, उपनेते, लोकप्रतिनिधी यांच्या मोबाईलवर एक मेसेज झळकतो. शिवसेनेच्या म्हणजे शिवसेना उबाठाच्या मोबाईलवर एक मेसेज झळकतो आणि या झळकलेल्या मेसेजमध्ये असतं की स्वतः साहेब बैठक घेणार आहेत ऑनलाईन, सगळ्यांनी उपस्थित राहावं. जाडून सगळे नेते बैठकीला उपस्थित राहतात. अपवाद फक्त दोघांचा, याची खात्री करून घ्यावी. मी बातमी नक्की सांगतो आहे. अपवाद फक्त दोघांचा. दोनच माणसं यात उपस्थित राहत नाहीत, जे परस्परांचे विरोधक आहेत. एक सुषमा अंधारे आणि दोन, म्हणजे मला खरं तर हे नाव दुसरं घेताना पहिलं घ्यायला हवं होतं, पण तरीही आत्ताच्या स्थितीनुसार सुषमा अंधारे आणि दुसरं नाव अंबादास दानवे. दोघंही या बैठकीला हजर राहत नाहीत. याचं कारण तुम्ही शोधायचं आहे. जे उद्धव ठाकरेंच्या बैठकीला हजर राहत नाहीत ते पुढे काय करतात हे तुम्हाला माहीत आहे. आता या बैठकीत काय झालं हे मला तुम्हाला सांगायचं आहे. मी खात्रीनं सांगतोय, ही माहिती अजिबात खोटी नाही. या बैठकीत काय झालं? या बैठकीत प्रमुख 3 मुद्दे मांडण्यात आले. आता SIR चालू आहे, जोरदार चालू आहे SIR. आणि या SIR मध्ये 2 व्यक्ती महत्त्वाची भूमिका बजावत असतात. एक BLO आणि दुसरा BLA. BLO हा सरकारी असतो आणि BLA एजंट हा पक्षाचा प्रतिनिधी असतो. असे BLA नेमायचे असतात आणि या प्रोसेसवर लक्ष ठेवायचं असतं. आपल्या पक्षाच्या वतीनं तिथे आपली भूमिका मांडायची असते. सल्ले म्हणजे काही आपल्याला जे करून घ्यायचं आहे ते द्यायचं असतं. आपली मतदार कटणार असतील तर त्यावर लक्ष ठेवायचं असतं. या BLAची नियुक्ती करायची असते. तुम्हाला गंमत सांगू, अशा निवडणुकांच्या याद्यामध्ये गडबड झाली की यांचे BLA जातात आणि पुन्हा म्हणतात की मतदारात गडबड केली, निवडणूक आयोग मॅनेज आहे वगैरे वगैरे. मराठवाड्यातील उबाठा गटाच्या BLAची संख्या जवळपास 0 आहे. उद्धव ठाकरेंनी हे BLA नियुक्त करावे अशी सूचना केली, पण मराठवाड्यातले नेते अंबादास दानवेच या बैठकीला हजर नव्हते. मला धोका वाटतोय. अंबादास दानवे, सुषमा अंधारे सोडाव, ते गेल्या काय नाही गेल्या काय फरक पडतो? काय म्हणजे ना, उलट मी तर म्हणेल सुषमा अंधारे आल्या आणि उबाठाला गळती लागली. किती बाया गेल्या, किती चांगल्या चांगल्या नेत्या गेल्या आणि उरलं कोणतं? किशोरी पेडणेकर. काय फायदा काय? असून नसून सारखं अशा स्थितीमध्ये उरल्या कोणतं? किशोरी पेडणेकर. सुषमा अंधारे गेल्या तर गेल्या असं म्हणून उद्धव ठाकरे विचार करू शकतात, पण अंबादास दानवेचं काय? ते का नव्हते? आता काहीतरी कारण सांगतील. पण आता अंबादास दानवेंच्या हे लक्षात आलंय की मराठवाड्यात पक्ष चालवायचा असेल तर आपल्यालाच खस्ता खाव्या लागतील. चरपट्टा पडेल तो आपल्यालाच पडेल. कारण मधला काही काळ विरोधी पक्षनेतेपद उद्धव ठाकरेंच्याकडून मिळालेलं होतं. त्यामुळं उद्धव ठाकरे ही लेना बँक आहे, घेणारी बँक आहे, देना बँक नाही आहे. ते कोणाला देत नाहीत असं म्हणतात, ते घेतात. आणि अशा वेळी पक्ष चालवायची जबाबदारी, तुम्हाला कळलं मला काय म्हणायचं आहे ते, पक्ष चालवायची जबाबदारी देणं म्हणजे काय असतं? ते आपल्या खिशाला कात्री लावून चालवणं अंबादास दानवेंच्यासाठी अवघड आहे. त्यापेक्षा ते अन्य पर्याय निवडण्याचा विचार करू शकतात. म्हणजे सभागृहात त्यांची दणकेबाज चाललेली भाषणं, रोज एक नवा आरोप ते करतायत आणि परंपरागत आरोप करतायत. त्यांना अजून ते आधुनिक विरोधी पक्षात आलेले नाही आहेत, ते परंपरागत विरोधी पक्षात आलेत. म्हणजे आता कुठं ते आरोप करायचा वेळ झाला का? अहो, पहिलीचे 50 बोगस रेशन कार्ड मिळतात, बोगस आधार कार्ड तयार करून मिळतात. आम्ही तुम्हाला करून दाखवले होते कसे होतात ते. अशा बोगस रेशन कार्ड, बोगस आधार कार्ड, बोगस पत्ते
तयार करणाऱ्याची संख्या भरपूर आहे. ते दाखवून बघा कसा घोटाळा होतोय सांगणारे दानवे. कदाचित शुकशुक मी आहे बरं का असं म्हणून सत्ताधारी पक्षाचं लक्ष वेधून घेत आहेत का? मला प्रश्न फक्त इतका आहे की अंबादास दानवेंच्या मनात इच्छा काय? भाजप शिवसेना, शिवसेना भाजप, ते आपलं चालू आहे त्यांचं. भाजप शिवसेना, शिवसेना भाजप. आता ते करू शकतात की नाही, काय करतात हा भाग वेगळा. पण BLA नाहीत उद्धव ठाकरेचे, ह्या कालच्या बैठकीत कळलं. BLA नाहीत खालच्या पातळीवर. आणि उद्धव ठाकरेंचं एक वाक्य शिवसैनिकांनी इथे हात ठेवून सांगावं, उद्धव ठाकरे बोलले का नाही. ते म्हणले, तुम्ही आंदोलन करता आहात, पण 5-5, 10-10 लोक जमवून आंदोलन करत असाल तर उपयोग काय? आपलं हसं होतं. माणसं बोलवा, गर्दी जमा करा आणि मग आंदोलन करा, असा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिलाय. आदेश, माफ करा, सल्ला नाही, आदेश उद्धव ठाकरेंनी दिलाय. ते म्हणाले, माणसं जमवा मग आंदोलन करा. आधीच तर बोंबलायला आंदोलन होत नाहीत आणि त्यात पुन्हा माणसं जमवान आंदोलन करा असं साहेब म्हणतील तर माणसं जमवायची कुठून? आणि खरं सांगायचं, शिवसैनिकांची वाईट अवस्था अशी आहे, आडातच नाही, पोहऱ्यात आणायचं कुठून? खाली यांचे माणसंच उरलेले नाहीत आणि ते गोळा करायचे आणि आंदोलन करायचं. बस ज्यांना भाजपला, देवेंद्र फडणवीसांना, मोदीला, ब्राह्मणांना, रामवाल्यांना शिव्या द्यायची खाज आहे ना, अशीच माणसं गोळा होती. बरं ती किती आहेत आता? एखाद्या आंदोलनात 25-30 माणसं गोळा होतील, फार नाही. पण माणसं गोळा करून आंदोलन करा, आपलं हसं करून घेऊ नका, असं उद्धव ठाकरेंनी बजावलंय. तिसरा मुद्दा या चर्चेचा आला, राम मंदिराचा मुद्दा पेटवा. मी जशाच तसे शब्द सांगतोय, राम मंदिराचा मुद्दा पेटवा. बघा काय करायचंय ते बघा. लोकांना काय काय करून घ्यायचंय हे तुम्ही ठरवा. राम मंदिर पेटवायचं आहे, राम मंदिराचा मुद्दा पेटवायचा आहे, हा आदेश उद्धव ठाकरेंनी दिलाय. पेटेल की नाही मला माहीत नाही. जे स्वतःच विझलेत त्यांच्याकडून काही पेटण्याची शक्यता मला तर दिसत नाही. पण चला, उद्धव साहेब म्हणलेत म्हणून झालं असेल. आणि या बैठकीतला सगळ्यात सुरुवातीचा आणि हास्यास्पद मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे. एक शिवसेनेच्या पेजवर एक व्हिडिओ पण बघितला, रील. मी ती रील अशी होती की आधी एक वाघ डरकाळी काढत असा येतो आणि त्यात नेमकं तुम्ही गप्प बसा, तुम्ही गप्प बसा असा आदित्य ठाकरेचा आवाज येतो. राम मंदिराच्या चोरांनी बोलायचं का असा आवाज येतो. मला ते तेवढं नितीश राणेंच्या इतकं परफेक्ट जमत नाही, पण ते तुम्ही गप्प बसा असं चालू आहे. आणि त्याला वाघ म्हणून मानलं जात आहे आणि सांगितलंय की आदित्य ठाकरेंची ही प्रतिमा शिवसेनेचा वाघ. आदित्य ठाकरे गरजले, आदित्य ठाकरे बरसले, आदित्य ठाकरेंची डरकाळी, असलं काहीतरी मांडा. आणि म्हणून त्या शिवसेनेच्या अधिकृत पेजवर ते आज एक शिवसेनेचा वाघाची डरकाळी आणि विरोधक चितपट असलं काही आलं. मुळात ते अतुल भातखळकर ना या आवाजानं घाबरले. कोण घाबरलो? कोण घाबरल? ते असतं बघा, आपल्याकडं लेकरू बाप यायच्या आधी दाराआड लपतो, आईला सांगतो बाबाला सांगू नकोस, हां बाबाला सांगू नकोस. मग आई पण म्हणती लप लप लप, बाबा आले पटकन लप. आणि दार असं बाबा उघडतात, बाबालाही आईच सांगते ते तुम्हाला भॉ करणार आहे बरं का. आणि दार उघडतात, बाबा आत आले की आई पाठमोर येऊन पोरग भॉ करतो एकदम. आणि बाप अरे बापरे घाबरलो ना मी म्हणतं. आदित्य ठाकरेचं तसं झालंय. आदित्य ठाकरे बोलले आणि आदित्य ठाकरेचे बाबा सांगतायत सगळ्या शिवसैनिकाला की म्हणा म्हणा विरोधक घाबरले, विरोधक घाबरले. उद्धव ठाकरे विरोधक घाबरलेले नाही आहेत, विरोधक घाबरलेले नाही आहेत, घाबरलेत शिवसैनिक. अरे वाघाचा असा आवाज असेल तर आपलं कुणी ऐकेल का, या हेतूने ते घाबरलेत. असा नेता असेल तर लढायचं कसं, या हेतूने ते घाबरलेत. आणि उद्धव ठाकरे त्यांचं घाबरणं विरोधकांचं घाबरणं आहे म्हणून सांगा म्हणतायत. हीच तर खरी गंमत आहे. आणि अशी रात्री 10 ते 10:45 एवढ्या काळात झालेल्या बैठकीचा इतिवृत्त मी तुम्हाला दिलेलं आहे. हे खोटं नाही, हे खरं आहे. यातलं कोणतंही खोटं असेल तर मला सिद्ध करून द्यावं. नमस्कार.